मराठवाडा पेज विद्यापीठातल्या युवकांनी सुरू केलेलं हे युवा मित्रांचं विचार मंच आहे. अनेक वेळा म्हटलं जातं की नाही, युवक आजकालचे विनाकारण वेळ घालवतात शिकण्यासाठी, काही घेण्यासाठी. आपण सगळेजण या पेजवर येताय आणि वाट बघताय. खूपच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. या सगळ्या युवा मित्रांचं, जलदूतांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो. आणि प्रत्येकाची इच्छा आहे की आपण उद्योजक व्हावं. इच्छा मनात असलेलं उद्योजक होण्याचं जे स्वप्न आहे पक्क करूया, याची मी गॅरंटी तुम्हाला आज देतो. जे काही तुमच्या मनामध्ये ते करण्यापूर्वी आता आपल्याला उद्योजक होण्यासाठी हे गुण आपल्यामध्ये आहेत का, त्यासाठी आपल्याला आत्ता काय प्रयत्न करावे लागतील हे प्रत्येक जणाने केले पाहिजे. तुम्हाला किती मनापासून वाटतंय तो उद्योग केला पाहिजे, हे सगळं जर तुमचं ठरलेलं असेल आणि तुम्ही जर त्या उद्योगाशी एकनिष्ठ असाल तर कोणताही उद्योग हा अपयशाचा नाहीये. मी ठरवलेलं होतं की मी वडिलांकडून पैसे न घेता, भांडवल न करता उद्योग करीन. आणि तसंच मी एकीकडे नोकरी केली आणि आपल्या नोकरीतले पैसे साठवले. पण त्यावेळेला माझ्या आजूबाजूला असलेल्या मित्रांचं जे कोंडाळं होतं, जो सपोर्ट होता, त्यांनी मला सावरलं. त्यांनी ती अरे हे होत असतं, ग्राहकांचा विश्वास संपादन करतात. त्यामुळे तुम्हाला समोरचा आपला जो ग्राहक आहे, वेंडर आहे, तो आपल्याला सगळी मदत करायला तयार असतो. आणि आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझा खारीचा का वाटा होईना, तो माझा राहील. आणि या भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मी प्रयत्न करील. हा पण आपण सर्वांनी केला पाहिजे. आत्ताच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आम्ही अनेक युवकांना कर्ज दिलेलं आहे. नमस्कार मित्रा, पेजवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्र, मराठवाडा अनेक वैचारिक, विचारवंत उद्योजक आपल्या संवाद साधत असतात. साधारणपणे महिन्यात बसून या पेजवर खंड पडला होता की संवाद साधणारे कमी झाले होते, म्हणजे अनेक अडचणी येऊन गेल्या. पण आज आपल्याशी साधण्यासाठी एक असे व्यक्तिमत्व येत आहे, त्याबद्दल जितकं बोलावे ते म्हणतात ना, या जगात फक्त छोटी माणसे स्वतःला मोठी समजतात, पण खरोखरी जे मोठे असतात ना, त्यांना मोठेपणाचा विचार करायला वेळच भेटत नाही. असे व्यक्ती म्हणजे श्री किशोरदादा शितोळे. या व्यक्तीविषयी जितके तितके कमी. मूर्ती छोटी आणि कीर्ती मोठी. मित्र, आज मी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकतो, त्या विद्यापीठाचे ते राज्यपाल, परिषद सदस्य, देवगिरी बँकेचे अध्यक्ष, तसेच या संस्था. मित्र, आपण जर सुरुवाती बघितलं ना, काम करण्याची पद्धत आणि शिस्त काय असते ह्या व्यक्तीपासून शिकावे. वेळेचे मूल्य नक्कीच आपल्याला या व्यक्तीपासून आपल्याला मिळते. प्रत्येक जण नोकरी करतो, पण कोणी व्यवसायात घुसा असे मार्गदर्शन करणारे फार कमी आहे. आणि असे मार्गदर्शन करण्याची आपल्याला नितांत गरज आहे. कारण आज म्हणतात ना, वेळ महत्वाचा आहे आणि या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. कोणाच्या वादात पाहण्यापेक्षा उद्योग व्यवसायात पडा, नक्कीच. आणि हाच फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. पण तशी मार्गदर्शन करणारी मंडळी आपल्याला भेटत नाही. अगदी छोट्याशा गावातून फुलंब्री या खेड्यापासून आपल्या उद्योग व्यवसायाची सुरुवात करणारे किशोरदादा एक सिव्हिल इंजिनियर आणि चांगल्या प्रकारचे काम करून आपलं एक नावलौकिक कमविलेलं आहे. आजच्या पद्धतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात व्यवस्थापन परिषद सदस्य, अनेक महत्वाचे निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या संधी दिलेल्या आहे. कमाव शिकायचं महानधन वाढ असो, त्याचबरोबर नवीन बांधकामाचं हॉस्टेलचे बांधकाम असो, अनेक महत्वाचे प्रकल्प या विद्यापीठात श्री किशोरदादा शितोळे यांनी राबवले. मित्रांनो, जलदूत या संस्थेद्वारे गावोगावी, खेडोपाडी, तांडोतांडी आपल्या फिरोजपेठ बंधारा व पेण बंधाऱ्याद्वारे पाणी मूल्यमापनाचे काम श्री किशोर शितोळे यांनी केलेले आहे. अनेक गावात आज पाण्याचे प्रश्न सोडवले आहे. एका सर्वेनुसार साधारणपणे 8 लाख लोक पाण्यामुळे दरवर्षी मरतात, मात्र आपल्याला त्याची काही भीती वाटत नाही. खरं मित्रांनो, असे दूरदृष्टी विचार करणारे माणसं फार कमी असतात. आणि मराठवाड्याचं दुर्दैव आहे की अजून या व्यक्तीचा नावलौकिक झालेला नाही. नावलौकिक करीत नसतात हे व्यक्ती.
हे स्वतः कार्य करतात आणि कार्यावर भर देतात, त्यावेळेस त्यांचं नाव मोठं होत असतं आणि त्यामुळे दादा आज मोठे आहे. खऱ्या अर्थाने त्यांना खरंच सलाम. आणि अनेक कार्यातून ती आपली महंती मांडत असतात. औरंगाबाद शहरातील जुन्या ज्या बारवळ आहे त्याचे पुनर्लोकन करून चांगल्या प्रकारे काम करण्याचे काम श्री किशोरदादा शितोळे करीत असतात. अत्यंत हसकं व्यक्तिमत्व, सतत हसत राहणारं, प्रत्येकाला हेवा वाटणारं व्यक्तिमत्व. नक्कीच ऐकून आपल्याला एक वेगळा अनुभव मिळेल अशी आशा करतो. मी श्री किशोर शितोळे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व मराठवाडा पेजच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करावे. आमच्या श्रोत्यांना उद्योग व्यवसायात कशा प्रकारे पुढे जाता येईल याच्याबद्दल मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा द्याव्या. किशोरदादा शितोळे. नमस्कार. मराठवाडा पेज विद्यापीठातल्या युवकांनी सुरू केलेलं हे युवा मित्रांचं विचार मंच आहे आणि याला 15,000 व्ह्यूज आतापर्यंत लाभलेले आहेत. मी अभिनंदन आणि कौतुक करेल या युवकांचं की एक वैचारिक भूक भागवण्यासाठी, काही नवीन शिकण्यासाठी इथे नको या सगळ्यांनी सुरू केलेलं हे पेज आणि त्याला सर्व युवकांनी एकत्र येऊन दिलेला प्रतिसाद. अनेक वेळा म्हटलं जातं की नाही, युवक आजकालचे विनाकारण वेळ घालवतात. पण या पेजचे लाईक जर बघितले तर शिकण्यासाठी, काही घेण्यासाठी आपण सगळेजण या पेजवर येताय आणि वाट बघताय. ते खूपच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. हे पेज चालवणारे कृष्णा मोटे, विकास साले, दत्ता हुड, प्रकाश गायकवाड, प्रसाद देशमुख या सगळ्या युवा मित्रांचं, जलदूतांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो. खूप दिवसांपासून चाललं होतं की आपण एकत्र यावं आणि उद्योजकता विषयावर संवाद व्हावा. आपण अनेक वेळा बोललोही, छोट्या छोट्या बैठकांमध्ये आपले विषय झाले. पण लॉकडाऊनने आता हे तंत्रज्ञान सगळ्यांनाच खूप सोपं आणि सहज केलेलं आहे आणि सगळेच जण या माध्यमातून आपापल्या ठिकाणाहून अतिशय सोप्या पद्धतीने आपण जोडल्या जातोय. आणि म्हणून या माध्यमातून आज मला तुम्ही सगळ्यांनी बोलण्याची संधी दिली. मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. मित्रांनो, उद्योजक व्हायचंय. आज हे सत्र तुम्हा सगळ्यांच्या आग्रहाखातर इथे सुरू झालंय आणि प्रत्येकाची इच्छा आहे की आपण उद्योजक व्हावं. आणि मी खात्री देतो की आज आपण हे सत्र संपल्यानंतर च्या मनात असलेलं उद्योजक होण्याचं जे स्वप्न आहे त्याला एक छान आकार देऊन, त्याला खुंटी हलवणं, बळकट करणं म्हणतो ना, तसं आज ते आपण पक्क करूया, याची मी गॅरंटी तुम्हाला आज देतो. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की उद्योजक व्हावं. का व्हायचंय? तर आपण बघतो की आजूबाजूला आपल्या जे काही ग्लॅमर, जे काही आकर्षण आपल्याला सगळ्यांना दिसत असतं, तो यशस्वी उद्योजक दिसत असतो, त्याची गाडी दिसत असते, त्याचा बंगला दिसत असतो, त्याच्या सगळ्या मोठमोठ्या गोष्टी आकर्षित आपल्याला करत असतात. फक्त तेवढ्यासाठी उद्योजक व्हायचंय का? असं असेल तर मला वाटतं हा खूप संकुचित आणि छोटा विचार आहे. उद्योजक व्हायचंय, महात्मा गांधींनी सांगितलं होतं की स्वदेशीची चळवळ, स्वदेशी निर्माण करा, स्वदेशी वस्तूंचा वापर करा आणि स्वदेशीकडे चला. त्याचं कारण होतं की आपलं गाव ही संकल्पना बाराबलुतेदार आणि इथला रोजगार इथेच निर्माण व्हावा, इथलं पिकलेलं इथेच विकलं जावं, बाहेरून काही आणावं लागू नये आणि बाहेर काही विकावं लागू नये. त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसचा देश, त्यावेळेसची आमची आर्थिक सुधारणा, हे सगळं जर बघितलं तर आपल्याला
त्यावेळेला योग्यच होतं. आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणलंय आत्मनिर्भर व्हा. आपण आत्मनिर्भर भारत निर्माण करूया. या संकल्पना घेऊन मित्रांनो, जर आपण उद्योजक होण्याचं स्वप्न पाहत असं, तर ते खऱ्या अर्थाने आपण पॅशन जगणार आहे. आपण खऱ्या अर्थाने उद्योजक होण्याच्या मार्गातलं आपलं ध्येय साधणार आहोत. आज मला उद्योजक व्हायचंय. का बरं? माझ्यामध्ये कर्तृत्व आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, मला 10 कुटुंबांना 10 जणांच्या हाताला रोजगार देण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, मी जास्त वेळ देऊ शकतो, मी माझ्यातल्या क्षमतांचा पूर्ण वापर करू शकतो, याची मला खात्री आहे. आणि हे सगळं करून मला यश मिळवायचं, जगापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, म्हणून मला उद्योजक व्हायचंय. मला वाटतं हे सगळे गुण आपण आत्मचिंतन केलं तर लक्षात येईल की हो, याच्यातले 4 गोष्टी माझ्यामध्ये आहेत, 1 कमी आहे. यातल्या 2 गोष्टी माझ्यात आहेत, 3 कमी आहेत. सगळ्यांमध्ये परिपूर्णता असेल असं नाहीये. ज्या नसतील त्या आपल्याला कशा मिळवायच्या आणि आपलं स्वप्न कसं पूर्ण करायचं, हे आपल्याला मित्रांनो उद्योजक होण्यामागे आपलं स्वप्न असलं पाहिजे. स्लाइड मध्ये दिसतंय की चांगली लाईफस्टाईल आपल्याला पाहिजे का? मी म्हणालो तसं की आपलं जे ग्लॅमर दिसतं त्या ग्लॅमरसाठी मला उद्योजक व्हायचंय, सगळ्यांनाच वाटतं. पण हे करताना आपण आपल्याला जे काही गुण त्यातले पाहिजे, ज्या काही क्वालिटीज आपल्यामध्ये असल्या पाहिजेत, त्यामध्ये एक महत्वाचं आहे की आपलं वेळेचं दिवसाचं नियोजन आपण करतो का? हा प्रश्न स्वतःला विचारा. आजचाच दिवस, आता आपण संध्याकाळ झाली, आज दिवसभर औरंगाबाद शहरात पाऊस होता आणि आपण बाहेरही पडू शकत नव्हतो. आपण आपल्या वेळेचं काही काल नियोजन केलेलं होतं का? जर नियोजन केलं असेल तर हो म्हणून सगळे आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि नसेल केलं तर नाही म्हणून टाका. मित्रांनो, खरोखरच कमेंट्स दिसतात की आपल्या वेळेचं नियोजन, आपल्या दिवसाचं नियोजन, मला खात्री आहे की आता जे सगळे इथे युवक जोडलेले ते सगळे युवा मित्र आहेत, विद्यार्थी आहेत. कुणी ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला आहे, कुणी पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे. असे सगळे तुम्ही आहात आणि हे वय तुमचं शिकण्याचं, शिस्त निर्माण करण्याचं आहे. यामध्ये आपल्या दिवसाचं, सकाळी मी 5:30ला उठेन, काही जण 5ला उठतील, मी 5 वाजता उठतो, काही जण 6 वाजता उठतील, पण झोपायला 10:30 वाजणार आहेत किंवा रात्रीचे 11 वाजणार आहेत. तोपर्यंत मी प्रत्येक तासामध्ये काय करणार आहे हे माझं ठरलंय का? हे ज्याला करता येत असेल तो उद्योजक होईल. त्यानेच उद्योजक होण्याचा विचार करावा असं मला वाटतं. ह्या वेळेचं नियोजन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आता हे 4G आलेलं आहे आणि आपल्याकडे व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा हे सगळं तुमच्या बोटांवर नाचतंय. प्रश्न माझा असेल की आपण याच्यातला सोशल मीडियाला किती वेळ देतो? उद्योजक व्हायचंय, सोशल मीडिया खूप चांगलं साधन आहे, खूप प्रभावी साधन आहे. याचा विधायक वापर करायचा ठरला तर तुम्हाला यशाच्या उंचीवर घेऊन जाणारं हे एक मोठं शस्त्र आहे. आज कोणताही प्रॉडक्ट तुम्हाला बनवायचा असेल, तुम्हाला काही विकायचं असेल, तर याचा वापर करून तुम्ही खूप यश मिळवू शकता. अशातलं आपण मित्रांनो कुणी काही करताय का? असा काही विचार केलाय का आपण? यातलं काही नवीन ज्ञान त्या गुगलवरून आपण घेतोय का? त्याच्यासाठी याचा वापर करतोय का? हा विचार आपण यामध्ये पाहिला पाहिजे. उद्योजक व्हायचंय म्हणजे आपल्याला 9 ते 5, 10 ते 5 असं काम करायचंय की आपल्याला
वेळेचं बंधन न ठेवता कितीही वेळ द्यावा लागला तरी आपल्याला झगडत उद्योजक, यशस्वी उद्योजक व्हायचंय, याची आपल्या मनाची तयारी आहे का? हा आपण विचार केला पाहिजे. अनेकांचं आपण बघतो की नाही माझी आता वेळ संपली, मला जायचंय, नाही मी नाही थांबणार. अशी जर आपली मानसिकता असेल तर आपण उद्योजक होऊ शकणार नाही. उद्योजकाला ज्या वेळेला त्याची सुरुवात असते, ज्या वेळेला तो स्वतः फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर म्हणून उभा राहत असतो, त्यावेळेला वेळ हे त्याच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असते की त्याला त्याच्यामध्ये पूर्ण झोकून, मग ते कुटुंब असेल, मग ते मित्र असतील, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून उद्योगाला न्याय द्यावा लागतो, त्यासाठी वेळ काढावा लागतो. मी फुलंब्री सारख्या खेड्यातून, तुमच्याच सारखा एका छोट्या कुटुंबातून आलो आणि पहिला उद्योग सुरू केला. माझा जो व्यवसाय सर्व्हिस इंडस्ट्री आहे लॉन्ड्रीची, आणि त्या काळात आपण बघतो की दिवाळी, दसरा, सणांच्या काळामध्ये पर्यटनाचा काळ असायचा आणि हॉटेल सगळ्यात फुल असायचे आणि मला माझी इंडस्ट्री त्यावेळेला चालू ठेवायला असायची. आणि त्याच काळामध्ये कामगारांना सुट्टी हवी असायची, त्यांना दिवाळीची सुट्टी पाहिजे असायची, त्यांना सणाला. आता मला सांगा, कामगार नाहीये, मला सर्व्हिस द्यायची, मला पैसे कमवण्याचे तेच दिवस आहेत. माझ्या घरी पाहुणे आलेले असायचे, बहिणी आलेल्या असायच्या आणि मी तिथे फॅक्टरीमध्ये काम करत असायचो. पर्यायच नव्हता. असे अनेक वर्ष मला सणासुदींच्या काळामध्ये युनिट छोटं, कामगार त्यांना काही फार प्रचंड पगार असतो आणि ते काही घाबरतील त्या पगाराला असं नसायचं आणि ते दांडी मारायचे आणि इकडे सर्व्हिस तर द्यावी लागायची. तर असं जास्त काम करण्याची तुमची तयारी आहे का? तर हे आपल्याला ठरवलं पाहिजे. आता उद्योग सुरू करायचा आहे म्हणजे बऱ्याच वेळा विचारत मला काहीतरी सांगा, मला उद्योग सुरू करायचा आहे. मी कृपा करून मित्रांनो, असा जो कोणी विचारत असेल तर त्याला कोणी सांगू पण नाही, आणि जो कुणाला विचारून व्यवसाय करणार असेल त्यांनी उद्योगामध्ये पडू सुद्धा नाही. मित्रांनो, उद्योग हे एक आपल्या मनाशी, हृदयाशी बाळगलेलं एक स्वप्न असतं. एकदा तुम्ही विचार करा की तुम्हाला कोणती तरी गोष्ट लहानपणी, शाळेत असताना, कॉलेजला असताना क्लिक झालेली असते आणि तुम्हाला वाटत असतं की मी हे करावं. ते तुमचं पॅशन असतं. ते शोधावं लागतं की मला काय वाटतंय, आणि तीच गोष्ट आयुष्यामध्ये केली पाहिजे जी आपल्या आतून आपल्याला म्हणत असते की मला हे करायचंय. मग अशी जी गोष्ट आतून येते, जी आपल्याला खूप आवडत असते, जिचं स्वप्न आपण वारंवार आपल्याला आठवण येत असते, तोच प्रॉडक्ट मित्रांनो केला पाहिजे. त्याला जगामध्ये स्पर्धा कधीच नसते. मी जर तुम्हाला काही सांगितलं की नाही तुम्ही जरा हे बनवा, तुम्ही जरा याची फॅक्टरी टाका, तर ते माझं स्वप्न असेल, मला त्याच्यात वाटत असेल की याच्यामध्ये यश मिळू शकतं, पण ते तुम्हाला जमेलच असं नाही. तुमच्या एका मित्राने एखादा व्यवसाय सुरू केला, त्यांनी टुरिस्ट टॅक्सीचा व्यवसाय सुरू केला, त्याचं चांगलं चाललंय, ते पाहून जर तुम्ही टाकणार असाल तर कृपा करून कुणाची कॉपी करू नका. त्याला जमलं ते तुम्हाला जमणार नाही. आपल्याला, म्हणून मी म्हणलं की आपल्याला आतून जो आवाज येतो, आपल्याला जे वाटत असतं की मला हे जगायचंय, आणि त्याचं तुम्ही वारंवार स्वप्न पाहत असता, तुमच्या समोर त्या व्यवसायाचे दृश्य येत असतात, तुमच्या समोर तुमचं ते ऑफिस दिसत असतं, तुमच्या समोर तो व्यवसायाचा ते शेड दिसत असतं, तो प्रॉडक्ट दिसत असतो, तुम्ही त्यातून मोठे झालेले दिसत असता. असं जे स्वप्न तुम्हाला आतून कायम बोलावत असतं, त्या स्वप्नाला तुम्ही खूप चांगल्या प्रकाराने प्रत्यक्षात आणू शकता. त्याच्यामुळे जोपर्यंत ते आतून येत नाही, तोपर्यंत कुणाला विचारून जर तुम्ही काही करायला जाल तर यश लवकर मिळणार नाही. त्यासाठी खूप झगडावं लागेल. नेक्स्ट. आणि हे सगळं करत असताना सगळं आपल्याला आवडलेलं स्वप्न करायचंय, आपल्याला तो प्रॉडक्ट बनवायचा आहे, आपल्याला उदाहरणार्थ बेकरी टाकायची. मग आता बेकरी नाहीये का? स्पर्धा नाहीये का? आहे. सगळ्यात आता असा कोणताही प्रॉडक्ट असा नाहीये की जो नाहीये.
म्हणजे कुणी बनवत नाहीये. तर त्यामुळे तुम्हाला धोका पत्करणं की तुम्ही जे करायला जाणार आहात ते आज तुम्ही सगळं शोधलंय, तुम्ही सर्वे केलाय, तुम्ही मार्केटचा अभ्यास केलाय, पण कुठून तरी कळतं की अरे ही गोष्ट तर उल्हासनगरहून खूप येते, अरे ही तर चायनावरून खूप येते, की दिल्लीमध्ये त्या जबलपूरला तिकडे खूप स्वस्तात बनते, जालंधर मधून खूप क्वांटिटीमध्ये औरंगाबादला इथे सप्लाय होतोय. तर हे केव्हाही तुमच्यासोबत घडू शकतं. त्याच्यामुळे धोका पत्करणं की हो असं घडलं तरी मी स्वतःला सावरेन, तो धोका पत्करीन, पण मी पुढे जाईन, त्याच्यावर मात करीन, ही वृत्ती तुमची असली पाहिजे. तुम्ही बघता की 10 ते 5 काम करणारे मंडळी अशी वृत्ती धोका घेण्याची त्यांची नसते. त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला एकदा फिक्स इन्कम मिळाला तर मग आम्हाला चालेल, पण हे त्याच्या 10 पट मिळणार असेल आणि त्यात धोका असेल तर आम्ही नाही करणार. मग आपल्याला जर 10 पट इन्कम, 100 पट इन्कम त्या 10 ते 5 वेळेपेक्षा घेण्याची आपली जर वृत्ती असेल तर आपल्याला धोका स्वीकारणं, धोका पत्करणं हे सुद्धा धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे. आता हा सगळा व्याप करताना वेगळं काही करायचंय, आपल्याला काही कौशल्य शिकायचंय. मी तुम्हाला आता म्हणालो की आपल्याला स्पर्धा नसते का, तर स्पर्धा खूप असते. त्यामुळे आपल्याला असं काही शोधावं लागेल की जे आत्ता कुठे नाहीये. उदाहरणार्थ आपण त्या ओला टॅक्सीचं उदाहरण घेऊयात. टॅक्सी होत्या की नाही, तर खूप टॅक्सी होत्या. प्रत्येक जण टॅक्सी घ्यायचा, त्या टुरिस्टकडे लावायचा किंवा स्वतः चालवायचा, फोन घ्यायचा आणि 1 टॅक्सी 2 टॅक्सी, ते ड्रायव्हर सांभाळणं, मग आपल्याला आपण त्याचे फोन ठेवायचे, त्यांना बोलवायचं, मग कधी त्याच्याकडे ड्रायव्हर असायचा तर कधी नसायचा. ह्या सगळ्याला तुमच्यासारख्या एका युवकाने पाहिलं आणि त्याच्यातून त्यांनी या ओला ऍपचा शोध लावला. म्हणजे बघा, हजारो कोटींचा टर्नओव्हर असलेला हा व्यवसाय, त्या ओलाची, उबेरची एकही स्वतःच्या मालकीची टॅक्सी नाहीये. अनेक जण म्हणतात की भांडवलाची अडचण आहे आम्हाला, आम्ही काय करणार. मला सांगा, या युवकाने त्याच्याकडे असलेलं तंत्रज्ञान, त्याच्याकडे असलेलं कौशल्य, यातून या ऍपचा शोध लावला की नाही. टॅक्सी तुमची, ड्रायव्हर तुमचा, ऍक्सिडेंट झाले तर तुम्ही जबाबदार, नाही आले तर तुम्ही जबाबदार, दुसरी टॅक्सी उभी आहे. रिक्षा ओलावर आली की नाही, आज आपल्याला रिक्षा शोधत फिरावं लागायची. आता रिक्षा माझ्या घराच्या कुठे उभी आहे, ती मला किती वेळात येणार आहे, मला चॉईस आहे. 10 मिनिटं असेल तर मला ती नकोय, दुसरी आहे का. हे सोपं सुटसुटीत केलं कोणी, तर तुमच्यासारख्याच एका गरजू युवकाने, एका विद्यार्थ्याने. आणि आज हजारो कोटींचा त्याचा व्यवसाय. ओयो हॉटेलचं उदाहरण बघा. त्या ओयोचा तो युवक मालक एकदा असाच गुजरातमध्ये गेला होता आणि त्याला हॉटेल शोधताना खूप अडचण आली आणि जी मिळाली ती चांगली नाही मिळाली वगैरे. त्याला लक्षात आलं की अरे, हे हॉटेल बुक करणं, मग ती मला चांगली असेल की नाही, फोटो बघून आपण बुक करतो, मग ती त्या दर्जाची तिथे असेल का. आता ह्या सगळ्या डिजिटल फ्लेक्स आणि याचा आणि फोटोचा खूप बोलबाला आहे, त्याच्यामुळे आपण त्या ऑनलाईन वेबसाईटवर फसायचो. त्यांनी ओयोचं ऍप तयार केलं आणि सगळ्या हॉटेल त्याच्या ऍपला जोडल्या जाव्या लागल्या. म्हणजे हॉटेलवाल्यांना चॉईस नाही राहिला, हॉटेलवाल्यांना त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करावं लागलं. आणि आता तो ठरवतो की तुमच्या हॉटेलच्या रूम मध्ये हे असलं पाहिजे, तुमची हॉटेलची सर्व्हिस अशी असली पाहिजे, तरच तुम्हाला ओयोचं मेंबर होता येईल. आणि आज आपण ओयोवरून हॉटेलची रूम बुक करतो, तिथे काहीही आपल्याला त्रास झाला, काही सर्व्हिस चांगली नाही मिळाली, तिथली बेडशीट खराब असली, तिथला रिसेप्शन वाला आपल्याशी चांगला नाही वागला, तर आपण ताबडतोब ओयोला कंप्लेंट करू शकतो. मित्रांनो, त्या ओयोचं एकही स्वतःचं हॉटेल नाही, एकही रूम स्वतःची नाही, पण आज जगभरात ओयोने हजारो हॉटेल स्वतःच्या त्या ऍपवर आणलेले आहेत. भांडवल पाहिजे का? नाही. आता मला सांगा, हे कौशल्य एकतर आपल्याला आलं पाहिजे, पण आता हे कौशल्य शिकायचं जरुरी आहे का? नक्कीच नाही. ते ऍप बनवणारे तुम्हाला तुमच्याकडे खूप नोकरीला ठेवता येतात, किंवा तुम्हाला ते आउटसोर्स करता येतं, तुम्हाला ते हायर करता येतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट शिकलो तरच मी करीन अशी सुद्धा आवश्यकता नाहीये.
तुम्हाला फक्त कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे. तुम्हाला आपण आपल्या भाषेत म्हणतो ना जुगाड, तो जुगाड करता आला पाहिजे की हा सॉफ्टवेअर बनवणारा युवक आणि मी, माझी कल्पना त्याला मी सांगायची, त्यांनी मला ते ऍप बनवून द्यायचं, मी त्या हॉटेलवाल्यांकडे जाईल आणि मी हे सगळं नेटवर्किंग क्रिएट करेल. हा दूरचा विचार, हा वेगळा विचार करण्याचं दूरदृष्टी मित्रांनो तुमच्यामध्ये असणं ही खूप महत्वाचा गुण यातला आवश्यक आहे. आता हे उद्योगाचं सगळं जाळं आपल्याला निर्माण करायचंय, आपल्याला उभं राहायचंय. हे करण्यासाठी आपल्याला साधन संपत्ती पाहिजे. त्याच्यामध्ये मनुष्यबळ आलं, त्याच्यामध्ये फायनान्स भांडवल आलं, आपला तयार केलेला प्रॉडक्ट विकण्यासाठी आपल्याला जनसंपर्क आला. ह्या सगळ्याला हा जो गुण आहे, म्हणजे तुम्ही जर कॉलेजमध्ये बघा, तुम्ही एखादी इव्हेंट करत असाल, तुम्ही एखादा कार्यक्रम करत असाल, तुम्ही एखादा कॅम्प करत असाल, तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला सगळ्या मित्रांना घेऊन जो विद्यार्थी, जो तरुण एक ग्रुप बनवून काम करतो, तो यशस्वी उद्योजक होत असतो. त्याच्यामुळे असे आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये हे सगळे कार्यक्रम करण्याची जी पद्धत, तो एक संस्काराचा भाग आहे की त्या हिरिरीने आपण त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे, आपण त्याच्यामध्ये पुढे गेलो पाहिजे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना घेऊन आपल्याला तो कार्यक्रम, तो इव्हेंट जर सक्सेसफुल करता आला तर आपला उद्योग पण सक्सेसफुल करता येतो. म्हणजे आता बघा, फायनान्स मिळवायचा आहे तर आपल्याला बँकेच्या अधिकाऱ्याशी त्याच्याशी बोलायचं कसं, त्याला आपलं प्रेझेंटेशन सादरीकरण करायचं कसं, त्याला आपला जेन्युननेस त्याच्यासमोर सादर कसा करायचा, हे आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याकडे माणसं आहेत, ही माणसं आपले तुमचं सगळ्यात मोठं ऍसेट जर इंडस्ट्रीचं किंवा बिझनेसचं काय असेल तर ही तुमचं ह्युमन रिसोर्सेस, म्हणजे तुमचं मनुष्यबळ हे असतं. तुमच्याकडे मशीन किती चांगली आहे ते महत्वाचं नाहीये, त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते तुमचा स्टाफ, तुमचा कामगार, तुमचा अधिकारी, तो कशा पद्धतीने तुमच्या उद्योगाशी समरस झालेला आहे, तो तुम्हाला आउटपुट देणार आहे. तर तो कारागीर असेल, तो कामगार असेल किंवा तो अधिकारी असेल, त्याला सांभाळण्याचं कौशल्य हे तुम्हाला आत्ता तुम्ही करत असलेल्या, शिकत असतानाच्या इव्हेंट किंवा तुमच्या मित्र परिवाराच्या, तुमच्या नेटवर्क मधून ते तुमच्यामध्ये खूप चांगलं येऊ शकतं. ते आलं पाहिजे. आपण बघतो की भांडवलाचे अनेक जण तक्रार करतात की नाही आम्हाला भांडवलच नाहीये, किंवा आम्ही उद्योग कसा उभारायचा. मित्रांनो, मी ज्या काळात उद्योग सुरू केला त्या काळामध्ये मला आठवतं मी नोकरी करत होतो आणि ते करत असताना मी प्रोजेक्ट रिकॉर्ड करत होतो. मला 1.5 ते 2 वर्ष मला महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन हे जे होतं MSFC, त्यांनी 1.5 वर्ष मला कर्ज द्यायला लावलं होतं. आणि आज जर तुम्ही जाहिरात बघाल तर 60 मिनिटात कर्ज, 24 तासात कर्ज, एवढा फरक झालेला आहे. आज बँकांकडे करोडो रुपयांचा निधी पडून आहे, ते वाट बघतायत फक्त आम्हाला चांगला कर्जदार भेटला पाहिजे. आता मला सांगा, कोणतीही बँक, म्हणजे समजा असं गृहीत धरा की तुमचा कोणी मित्र आहे तो तुमच्याकडे आला की नाही जर मला 2,000 रुपये उसने दे, तुम्ही द्याल का? तुम्ही देताना 4 गोष्टींचा विचार कराल की हा परत देईल का, याची क्षमता आहे का, हा कमावतोय का, त्याचा मागचा अनुभव कसा आहे, हा ज्याच्यासाठी पैसे घेणार आहे ते पैसे याला खरंच त्या कारणासाठी लागतायत का. मित्रांनो, जर आपण 2,000 रुपये आपल्या मित्राला, जवळच्या, दूर कशाला, तुमच्या वडिलांना 5,000 रुपये मागून देतात का? जर आपले वडील आपल्याला जर 5,000 रुपये देताना नाही म्हणणार असतील तर आपण कोणत्याही फायनान्स इन्स्टिट्यूटला, कोणत्याही बँकेच्या मॅनेजरला पटवू नाही शकणार. पहिल्यांदा आपल्या पालकांचा विश्वास आपल्याला संपादन करता आला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की तू काहीतरी करतोय. त्यामुळे अनेकांचं स्वर असतं की नाही बँकेची अडचण आहे, बँकवाले देतच नाहीत. मित्रांनो, आमची देवगिरी नागरी सहकारी बँक आहे, आमच्याकडे पण आज खूप निधी पडून आहे. तुम्ही रोज बघताय की तुम्हाला SMS असतील, अनेक बँकांच्या जाहिराती असतील, सगळ्याच बँकांकडे भांडवल आहे. पण त्यांनी का बरं द्यावं? तुम्ही जर तुमच्या मित्राला किंवा वडील तुम्हाला जर पैसे देत असतील तर बँकेने तरी का द्यावं? नाही देणार ना.
कारण बँकेकडे पण तुमच्याच कुणाच्या तरी वडिलांचे वगैरे डिपॉझिट ठेवलेले आहेत आणि ते डिपॉझिट देताना योग्य व्यक्तीला, ज्याची काही कर्तृत्व आहे, जो काही करू शकणार आहे, अशाला द्यायचे आहेत. मग आता तुम्ही सुरू कसं करायचं? तर हे जे स्टार्टअप आपल्या नरेंद्र मोदींनी खूप स्कीम आणलेल्या आहेत. आपल्या विद्यापीठात म्हणाल तर इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर आहे. तुमच्या डोक्यात अशी काही ओला उबेर सारखी कल्पना आली तर तुम्हाला तिथे 10 लाखापर्यंतचं भांडवल तुमच्या त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी दिलं जातं. आपल्याकडे सीएमआय सारखी उद्योगपतींची मोठी संघटना आहे. त्यांनी सुद्धा असं एक स्टार्टअप केलेलं आहे की असा कोणी युवक, त्याला शिक्षणाची अट नाही, तो शेतकरी असेल, तो 50 वर्षाचा असेल किंवा तो 15 वर्षाचा असेल, पण तो काहीतरी वेगळं घेऊन येतोय, तर ते डेव्हलप करण्यासाठी अशा अनेक संस्था, जिल्हा उद्योग केंद्र असेल, उद्योजकता प्रशिक्षण केंद्र असेल, एमसीडी आपला असेल, खादी भांडार असेल, अशा अनेकांकडे ह्या योजना आहेत. फक्त तुम्हाला तुमचा डॉक्युमेंटेशन, तुमची कल्पना ही व्यवस्थितरित्या मांडण्याचं कौशल्य हे तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्हाला कुठल्याही भांडवलाची गरज म्हणजे अडचण येणार नाही. आता ही दूरदृष्टी आपल्याला आहे का? तर ही दूरदृष्टी मी म्हणालो तसं की बिन भांडवली व्यवसाय किंवा आपण जो करू त्याला युनिकनेस असणं, त्याला वेगळे अनोखेपण असणं हे खूप महत्वाचं आहे. की आपण जे काही करणार आहोत ते आपल्याला दुसरा स्पर्धक तयार होणार नाही किंवा आत्ता तो व्यवसाय कोणी करत नाहीये असं काही आपल्याला करता येऊ शकतं का? आता सगळ्यात मला जे वाटतं की बिन भांडवली व्यवसाय आणि तुम्ही करू शकता असे सर्व्हिस इंडस्ट्रीतले खूप लेबर ओरिएंटेड, मॅन ओरिएंटेड असे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याचा तुम्ही विचार करू शकता. म्हणजे आता बघा, सेवा देण्याचं जर असेल तर आता घरामध्ये आपल्या सिनियर सिटीजन असतात, वयस्कर मंडळी आजारी असतात आणि त्यांना ऍडमिट करायचं नाहीये, त्यांना रुग्णसेवा द्यायची आहे, त्यांना दवाखान्यात ऍडमिट करायचं नाही आणि घरामध्ये त्यांना केअर टेकर पाहिजे. 12,000 रुपये एका शिफ्टचे द्यायला तयार आहेत युवकांना. पण आज असा मुलगा दिवसभर त्या आपल्या वडिलांसोबत राहील, त्यांची वेळेवर औषधं देईल, त्यांना काय हवं नाही पाहिजे. कारण मुलगा सून एकतर परदेशात आहेत किंवा ते नोकरीत आहेत, ते घरी राहू शकत नाहीत आणि ह्या घरी आजारी असलेल्या आईबाबांना सर्व्हिस तर आपल्याला द्यायची. तर यासाठी विश्वासू ट्रेंड म्हणजे त्यांनी ते थोडंसं त्याचं प्रशिक्षण घेतलेला असा स्टाफ आपल्याला, अशा 10 जणांची 50 जणांची टीम तुम्ही घेऊन उभे राहिलात बाजारात तर प्रचंड मागणी मित्रांनो प्रत्येक शहरामध्ये. पण अशी आज मंडळी आपल्याला कुठे मिळत नाहीत आणि खूप शोधून सुद्धा आपण त्याचा फॉलोअप केला तरी. आणि याला भांडवल लागतं का? तर याला भांडवल नाही, याला जनसंपर्क लागतो. याला ती जे आपण स्टाफ ठेवणार आहे तो प्रशिक्षित स्टाफ लागतो, तो खूप लॉयल असावा लागतो, तो विश्वासू असावा लागतो. आपण कुणाच्या तरी घरामध्ये एक माणूस ठेवणार आहोत तर तो तेवढा त्याचा केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर आमच्या बँकेत जे असतं तसं त्याचं सगळं आयडेंटिफिकेशन आपण केलेलं आहे का, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स आपण घेतलेले आहेत का, उद्या तो त्या घरामध्ये काही गडबड तर करणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही अनेक म्हणजे आता ड्रायव्हर बघा, सगळ्यांनाच ड्रायव्हर आता महिन्यानी ठेवणं परवडत नाही कारण त्यांचा पगार 15,000 ते 25,000 रुपये झालेला आहे. मग असा ड्रायव्हर जर आपल्याला परवडत नसेल आणि कुठेतरी बाहेर जाण्यासाठी आता दूरदृष्टीच्या दृष्टीने बघा की आता कॉमन ट्रान्सपोर्ट किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट लोक कोरोनामुळे जाणार नाहीत. एखादं वर्ष तरी त्यांना वेगळं स्वतंत्र आपलं कुटुंब एका गाडीमध्ये गेलं अशी सगळ्यांची मानसिकता असणार आहे. मग अशा वेळेला टॅक्सीचा व्यवसाय खूप लागणार आहे किंवा आपली कार आहे ना, आपल्याला असं कुठेतरी इथून मला पुण्याला महिन्यातून एकदाच जायचंय तर मी महिन्याभर ड्रायव्हर कशाला सांभाळू. पण असे कुणीतरी 10 ड्रायव्हर घेऊन बसलाय आणि त्याने एक ऍप केलं की तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे मला कळवा, 2 दिवसासाठी ड्रायव्हर, हे चार्जेस आम्ही सगळी व्यवस्था करू. किती चांगली कल्पना आहे. तर ही अशी गोष्ट आहे की ज्याला भांडवल लागणार नाही, अशी गोष्ट तुम्ही त्या एक व्यवसाय तुम्ही त्यातून सुरू करू शकता. आता आपण कोरोनाच्या काळात पाहिलं की भाजीपाला नव्हता. भाजीपाला पुरवठ्यासाठी अनेक युवा मित्रांनी माझ्या परिचयातल्या आम्ही त्यांना कल्पना दिली आणि त्यांनी असे छोटे छोट्या कॉलनीचे ग्रुप बनवले
आणि ऍप बनवलं आणि ऍपवरून तुम्हाला भाज्यांचं किट म्हणजे 300 रुपयाच्या एवढ्या भाज्या, 400 रुपयांमध्ये एवढ्या आठवडाभर पुरतील भाज्या आणि अशा भाज्या सप्लाय करण्याचं खूप डायरेक्ट म्हणजे शेतकरी ते कंझ्युमर असं खूप छान नेटवर्किंग करून पैसे कमवण्याचं साधन शेतकऱ्यांच्या मुलांनी शोधलेलं आहे. फक्त मित्रांनो याला खूप सातत्य, खूप चिकाटी अशी ही सगळी असावी लागते. हे सगळं तुम्हाला करायचंय पण तुम्हाला उद्योजक व्हायचंय. आज तुम्ही शिकताय तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की घाई करू नका. तुम्ही तुमचं शिक्षण, तुमची डिग्री, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल ते पहिल्यांदा पूर्ण करा, कारण तुमच्या ज्ञानाला उद्योगामध्ये महत्व आहेच आहे, ते असलंच पाहिजे आणि ते शिक्षण पूर्ण करूनच आपण बाहेर पडलो पाहिजे. परंतु आपल्याला हा उद्योग करायचा आहे आणि या उद्योगाची रूपरेषा आपल्या मनामध्ये काय आहे, तर याची काही कालबद्धता, याचा काही डेडलाईन तुम्ही ठरवल्यात का की मला हा उद्योग सुरू करायचा आहे, मग त्या उद्योगासाठी मला इतक्या महिन्यांचं प्रशिक्षण घ्यायचं आहे, मला त्यासाठी कुठेतरी उमेदवारी करायची, हे सगळं तुम्ही ठरवावं लागेल. हा उद्योगाचं स्वप्न घेऊन ज्या वेळेला तुम्ही जगता त्यावेळेला एक अंतर्मुख होऊन विचार करायचा की आपले मित्र कोण आहेत. विचार करा की मी जो उद्योग करायचा विषय माझ्या डोक्यामध्ये खेळतोय, माझ्या भोवती उद्योगातले मित्र आहेत का? माझे दिवसभर जे सोबत असतात ते मला उद्योगाबद्दल टॉन्ट मारतात, हसतात का प्रोत्साहन देतात, ते स्वतः उद्योग करू इच्छितात का? आपल्याला हे नेटवर्क किंवा हे सर्कल जर तसं नसेल तर आपल्याला तसं सर्कल बनवावं लागेल. आपल्या आजूबाजूला आपल्या विचाराला पोषक असं वातावरण देणाऱ्या, आपल्या उद्योजकता वाढवणारं असं आपल्याला नेटवर्क किंवा आपण तशा लोकांमध्ये वावरलो पाहिजे. अनेक उद्योजकांच्या संघटना आहेत, अनेक उद्योजकांच्या मीटिंग चालतात, सेमिनार चालतात. तिथे आपल्याला उमेदवार म्हणून, तिथे आपल्याला त्यांचं असिस्टंट म्हणून काम करता येईल का? त्या सेमिनारला मी हात बांधून उभं राहतो, तुम्हाला काय पाणी हवं का, तुम्हाला लेटर पॅड हवं का, तिथलं काही नियोजन करायचं का, असं मी हेल्प करायला थांबतो. या भावनेतून जरी तुम्ही या मोठ्या उद्योजकांच्या भोवती वावरलात तरी तुम्हाला दिवसभर एक त्या वातावरणाची आवड किंवा तुमच्या मनातलं स्वप्न पूर्ण करण्याला असं पोषक असं हे वातावरण राहील. आता हे सगळं तुमच्या मनामध्ये येतंय, तुम्ही युट्यूबवर हे सगळं मोटिवेशन बघताय, तुम्हाला काही ना काही करावं वाटतंय, पण हे दररोज टिकेल कसं? आपण विचार करतो मला उद्योजक व्हायचंय, मग आपण तो उद्योजकाचा ते भांडवलाचा विचार करतो, मग ते आपलं मोटिवेशन संपून जातं की अरे माझ्याकडे तेवढं भांडवल नाहीये. किंवा आपले मित्र असे असतात की त्यांना ही उद्योगाची कल्पना त्यांच्या मनातही नसते, त्यांचं ते व्हॉट्सअप, फेसबुक आणि तो मोबाईल याच्यामध्येच ते इतके गर्क असतात की त्यांना काही भविष्य, आपलं काही करिअर करायचंय, आपल्याला काही उभं राहायचंय, आपले पालक कोणत्या अडचणीत आहेत, आपल्याला काहीतरी चांगली लाईफस्टाईल असली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही करावून दाखवायचंय. म्हणजे मी अनेक वेळा म्हणतो की जर तुम्हाला देव आला आणि त्यांनी सांगितलं की उद्याचा तुझा शेवटचा दिवस आहे, तुला जगायला फक्त एकच दिवस मिळणार आहे, तर तू काय काय करशील? तर मित्रांनो, त्यावेळेला जसं आपण प्रत्येक क्षण असं जगू की नाही मला छान वागलं पाहिजे, मला काहीतरी करून दाखवलं पाहिजे, माझ्या मागे माझं इतरांनी नाव घेतलं पाहिजे, ही जी धडपड किंवा ही जी धावपळ आपण त्या शेवटचा दिवस कळल्यावर करू, मला वाटतं असं प्रत्येकाने आपला शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला ईश्वराने दिलेल्या क्षमता त्या उच्चतम पराकोटीला जाऊन आपण त्या कशा वापरून यशस्वी होऊ शकतो याचा प्रत्येकाने विचार करून आपल्याला आपलं मोटिवेशन हे आपण टिकवण्यासाठी कायम जागरूक राहिलं पाहिजे. तशा वातावरणात राहणं, तशा त्या उद्योगांना भेटी देणं, जो उद्योग करायचा त्याची माहिती मिळवत राहणं आणि त्याला डेडलाईन ठरवणं, अशा पद्धतीने आपल्याला हे मोटिवेशन आपलं आपणच टिकवावं लागेल. हे सगळं करताना मी सुरुवातीला जसं म्हणालो होतो तसं
उद्योजकाचं जीवन हे अतिशय शिस्तबद्ध असतं. त्याला त्याच्याकडे बघा तुम्ही, यशस्वी जे लोक आहेत त्यांना पण देवाने 24च तास दिलेत आणि तुम्हाला पण 24च तास दिलेत. मग ते का बरं यशस्वी आहेत? तर त्यांनी त्यांच्या 24 तासाचं ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे, ज्या पद्धतीने आपली रचना, त्याच्यामध्ये ते आपल्या कुटुंबाला वेळ किती द्यायचा, आपल्या आरोग्याला वेळ किती द्यायचा, आपल्या मित्रपरिवाराला किती द्यायचा, आपल्या उद्योगाला किती द्यायचा, आपल्या सामाजिक जबाबदाऱ्यांना किती वेळ द्यायचा, ह्या सगळ्याचे कप्पे बनवलेले आहेत. तसे कप्पे आम्ही काही आमच्या जीवनात ठरवलेत का? की आत्ता मला कोणीतरी म्हणालं, मी आत्ता काहीतरी पुस्तक वाचायचा विचार केला होता आणि मित्र आला, नाही जरा चल आपण गुलमंडीवर जाऊन येऊ, आपण दौलताबादला जाऊन येऊ. संपला, आपला प्रोजेक्ट बदलला, आपण गेलो त्याच्यासोबत. असं चालेल का? तर आपली जर शेड्यूल डिफाईन नसेल, आपला काही प्रोग्रामच आपण चॉकआउट केलेला नसेल, तर आपल्याला जो येईल त्याच्या मागे आपण फॉलोअर सारखं जर फिरत राहिलो तर आपण उद्योजक होण्याच्या मार्गावर जाऊ नये. त्याच्यामुळे आपल्या जीवनाला शिस्तबद्धता खूप महत्वाची. मी पुन्हा सांगेन की आपलं सत्र झाल्यानंतर तुम्ही कालचा दिवस किंवा आजचा दिवस लिहून काढा की मी माझ्या जीवनाचं व्हॅल्यू ऍडिशन किंवा माझ्या जीवनामध्ये काही विकास होण्याच्या दृष्टीने आज काय केलेलं आहे. तर तुम्हाला उत्तर अनेकांना मला वाटतं मिळेल की मी आजचा दिवस वाया घालवलाय, कालचाही दिवस वाया घालवलेला आहे. मनात स्वप्न आहे, स्वप्न तर प्रत्येकच जण बघतो उद्योजक होण्याचं, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगणारे खूप कमी असतात. आपण कोणत्या गटात आहोत त्याचा प्रत्येकाने विचार करायचा आहे. आता हा उद्योग करताना आपल्या मनामध्ये चलबिचल खूप असते. मी कायम एक उदाहरण सांगत असतो की आपण हॉटेलमध्ये जातो, मेनू कार्ड आपल्या समोर येतं आणि ते मेनू कार्ड पाहून आपण मसाला डोसाची ऑर्डर देतो, खूप विचार करतो आणि मसाला डोसा ऑर्डर करतो. तो वेटर जातो मसाला डोसा घ्यायला आणि तेवढ्यात मग आपण बसलेलो असतो, मग आपलं लक्ष बाजूला जातं आणि तिथे त्याच्या प्लेटमध्ये बघतो तर अरे ओनियन उत्तप्पा दिसतो. आता तो ओनियन उत्तप्पा दिसला की आपण जरा कन्फ्युज होऊन जातो, अरे मी उगाचच मसाला डोसा ची ऑर्डर केली, तो उत्तप्पा खायला पाहिजे. त्या वेटरला परत बोलवतो की अरे नाही वो कॅन्सल करो जरा ओनियन उत्तप्पा. तो म्हणतो नाही साहेब अभी ऑर्डर द्यायची. आता मला सांगा, तुम्ही ज्या वेळेला मसाला डोसा ऑर्डर केला त्यावेळेला तुम्ही मेनू कार्ड वाचलं, त्याच्यातले सगळे मेनू वाचले, तुमचा त्याच्या मागे तो मागवताना विचार होता की अरे मला ते कुरकुरीत चांगला लागतो, त्याच्यातली भाजी छान लागते, मी खूप दिवसात खाल्लेला नाही, त्याच्यामुळे मला मसाला डोसा करायचा. असं तुम्ही 5 मिनिटं त्याचा विचार करूनच तुम्ही ऑर्डर केली होती की नाही? मग एका क्षणात नजर बाजूला गेली आणि तर ओनियन उत्तप्प्याने आपल्याला कन्फ्यूज करून टाकलं. असं जर आपला स्वभाव असेल तर आपल्याला उद्योग करणं खूप कठीण जाईल. जे काही ठरवू त्याच्यानंतर, त्या ठरवल्यानंतर आजूबाजूला काहीही होऊ, आपला निर्धार पक्का असला पाहिजे. आपला विचार, आपला निश्चय हा खूप पक्का असला पाहिजे आणि त्याच मार्गावर आपण चालायला पाहिजे. पुन्हा दुसऱ्याने दुसरा व्यवसाय सुरू केला आणि त्याला लवकर यश मिळालं की आपण बदललो, असं नाही. आपण ठरवलंय, आपण त्याच्याही पुढे जाऊ, पण आपल्याला वेळ लागेल, यश नक्की मिळणार आहे, निर्धार आपला पक्का असला पाहिजे. त्यामुळे असं करताना अनेक वेळेला आपल्याला ठेच लागते, आपण पडतो, आपल्याला अनेक गोष्टीत आपल्याला जे सोपं वाटत असतं त्याच्यामध्ये अडचणी जाणवतात. अशा वेळेला आपण थोडं डिमोटिवेट होतो किंवा आपण काही एखाद्या वेळेस उद्योगात तोटा होतो. अशा वेळेला आपल्याला आपणच स्वतःला उभं केलं पाहिजे. आपली सेल्फ स्टार्टर आपल्याकडे असलं पाहिजे. आपण स्वतःलाच समजून की अरे ठीक आहे, मी याच्यातून ही ठेच लागली, हे बरं झालं, मी आज छोटा असतानाच मला हा तोटा झालाय किंवा माझ्यावरही संकट आलंय, मी अजून जर मोठा झाल्यानंतर आला असतं तर माझी कॉस्ट वाढली असती. ही आपल्याला शिकवण्याची, आपल्याला समजवण्याची पद्धत आली पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण कुणावर अवलंबून न राहता, आपल्याला कुणी न शिकवता आपण हे करायला शिकलो पाहिजे. मी म्हणालो त्याप्रमाणे तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी खूप असणं गरजेचं आहे. कोणताही व्यवसाय सुरू कराल तो कोणत्या क्षणाला
त्याला कॉम्पिटिशन तुम्हाला वाढेल आणि तुम्ही कोणत्या क्षणाला तुमचा प्रॉडक्ट तुम्हाला बदलावं लागेल हे सांगता येत नाही. आपण अनेक वेळेला ती उदाहरणं पाहतो की बजाजची स्कूटर असेल, ती अँबॅसिडर असेल, तो आयडिया नोकियाचा फोन असेल, ही सगळी जी मंडळी आहेत ही यांनी क्रिएटिव्हिटी किंवा स्वतःमध्ये बदल नाही केला आणि एका काळी टॉपला असलेली ही मंडळी प्रवाहातून बाजूला पडलेली आहे. तर असं आपल्याला वेगळेपण, क्रिएटिव्हिटी असं आपल्याला काही वेगळं करून दाखवण्याची, आपली कायम शिकण्याची, कायम आपलं नाविन्यपूर्ण जगासमोर नेण्याची, आपल्या ग्राहकाला काही वेगळ्या पद्धतीने देण्याची अशी आपल्याला एक कल्पकता आपल्यामध्ये असली पाहिजे. मला एक गोष्ट म्हणजे उदाहरण आठवतं की गुजरातचा एक व्यापारी होता आणि त्याचा असं सुपर मार्केटचं दुकान होतं आणि त्यांनी एकदा सेल्फी स्टिक, ह्या सेल्फी स्टिक्स त्यावेळेला 500 रुपयाला वगैरे 700 रुपयाला काहीतरी मिळायच्या. त्यांनी त्या होलसेल मधून परदेशातून 90 रुपयाला आणल्या आणि 90 रुपयाला विकण्याची जाहिरात केली. आता जी गोष्ट 700 रुपयाला सगळीकडे मिळते आणि ही 90 रुपयाला विकतोय. त्याच्या नोकरांनी विचारलं, मालक तुम्ही असं कशासाठी करताय, याच्यात तर आपल्याला 1 रुपयाचं पण प्रॉफिट नाहीये. आणि त्यांनी ती योजना सांगितली की ही सेल्फी स्टिक फक्त महिलांसाठी. आता महिलांना सेल्फी काढणं, मुलींना सेल्फी काढणं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं, पण त्यावेळेला ते जरा खूप त्याची क्रेज होती. आणि मग ही जाहिरात त्यांनी केल्यावर सगळ्या शहरातल्या महिलांचा ओढा त्याच्या दुकानाकडे. त्याचं मोबाईलचं दुकान होतं ते. आणि मग सगळेजण त्या दुकानात जाऊन ती सेल्फी स्टिक घ्यायला. केवढा 90 रुपयात, 90 रुपयात. मग महिला तर पब्लिसिटी खूप करतात, त्याची माहिती एकमेकींना सांगणं, अरे कुठून घेतली, नाही त्या मोबाईलच्या दुकानातून, त्या मोबाईलच्या दुकानातून. आणि हळूहळू हळू असं झालं की तो मालक त्या नोकराला म्हणाला, नाही तू फक्त बघत राहा. आणि काही दिवसांनी त्या मोबाईलच्या दुकानाची चर्चा इतकी शहरामध्ये व्हायला लागली की कुणाला मोबाईल घ्यायचा, कव्हर घ्यायचंय, त्याचं स्क्रीन गार्ड घ्यायचा. कुठे घ्यायचं तर त्या मोबाईल सेल्फी स्टिकच्या वाल्या मोबाईलच्या दुकानात. म्हणजे आपोआप त्यांनी शहरातले ग्राहक आपल्या दुकानात वळवले आणि इतर प्रॉडक्ट विकायला लागला. म्हणजे एक प्रॉडक्ट आणलेल्या किमतीमध्ये विकून लोकांना दुकानामध्ये अट्रॅक्ट केलं. दुकानांना आधी लोकांना यायला लावलं. म्हणजे आतमध्ये स्क्रीन गार्ड कसे होते, मोबाईल कसे होते, याच्या किती जाहिराती केल्या, सगळं शहर आलं नसतं. पण लोकांना ॲबनॉर्मल रेटमध्ये त्यांनी जो माल विकला, त्याच्यातून त्याचं विजन जे होतं, त्याची जी क्रिएटिव्हिटी होती की मी लोकांना अट्रॅक्ट कसं करू, ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं. असं आपल्याला काही वेगळं मित्रांनो करता आलं पाहिजे, हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. वेळ बऱ्यापैकी झालेला आहे. पहिलाच भाग आहे. जे काही स्वप्न तुम्ही ठरवलेलं आहे, जे काही तुमच्या मनामध्ये आहे, ते करण्यापूर्वी आता आपल्याला उद्योजक होण्यासाठी हे गुण आपल्यामध्ये आहेत का? आता हे काही जन्मजातच असतात का? तर काही जणांमध्ये असतात. नसतील तर आपण उद्योग करायचा नाही का? असं नाहीये. उद्योग करायचा, पण ह्या लागणाऱ्या क्वालिटीज आपल्यामध्ये कशा येतील? हे उद्योजकांचं सर्कल, ते वातावरणात आपल्याला राहायचंय, आपल्याला मोटिवेशन टिकवायचंय. त्यासाठी आपल्याला आत्ता काय प्रयत्न करावे लागतील हे प्रत्येक जणाने केले पाहिजेत, करत राहिले पाहिजेत. आणि खूप चांगल्या प्रकाराने आपण मित्रांनो उद्योजक म्हणून कोणत्याही व्यवसायामध्ये म्हणलं तर स्पर्धा नाहीये. तुम्ही तो किती मन लावून करता, किती सातत्याने करता, तुमच्या वेळेचं नियोजन करून तुम्ही किती त्या गोष्टीला न्याय देता, तुम्हाला किती मनापासून वाटतंय तो उद्योग केला पाहिजे, हे सगळं जर तुमचं ठरलेलं असेल आणि तुम्ही जर त्या उद्योगाशी एकनिष्ठ असाल तर कोणताही उद्योग हा अपयशाचा नाहीये, धोक्याचा नाहीये. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. उद्योग म्हणलं की अडचणी, धोका हा असतोच. मी ज्या वेळेला उद्योग सुरू केला तर पहिलंच वर्ष होतं आणि माझ्या उद्योगाला आग लागली. आणि आग लागल्यानंतर पहिलाच उद्योग, माझंही तुमच्यासारखं स्वप्न होतं. मी ठरवलेलं होतं की मी वडिलांकडून पैसे न घेता, भांडवल न करता उद्योग करीन.
आणि तसंच मी एकीकडे नोकरी केली आणि आपल्या नोकरीतले पैसे साठवले, कर्ज घेतलं आणि उद्योग सुरू केला आणि त्याच्यामध्येच आग लागली. सगळं माझ्यासमोर ते जळताना पाहून मी अक्षरशः तुम्हाला सांगायला काही वाटत नाही, पण मी रडलो होतो. पण आज मला तो क्षण आठवला तर मला हसायला येतं की त्यावेळेला माझी परिपक्वता, त्यावेळेला मला ते कळणं की मला असं वाटलं ते संपलं. तर आज कळतं की असं नाहीये. मी आज सगळं फायर एक्सटिंग्विशर आहेत, इन्शुरन्स आहेत, पण आजही काही होऊ शकतं. काळजी सगळी घेतलेली, पण असं काही घडलं तर आता त्याच्यावर उपाय काय करायचा याची मानसिकता आज माझी तयार आहे, की त्यावेळेला नव्हती. की अनुभवाने येत राहते, अशा गोष्टी आपल्याजवळ होत राहतात. पण त्यावेळेला माझ्या आजूबाजूला असलेल्या मित्रांचं जे कोंडाळं होतं, जो सपोर्ट होता, त्यांनी मला सावरलं. त्यांनी अरे हे होत असतं, याच्यातून काही नाही, आपण त्या इन्शुरन्सवाल्यांना बोलू, आपण ज्या ग्राहकांचे नुकसान झालेलं आहे त्यांना बोलू, आणि त्याच्यातून मार्ग निघाला. शेवटी आर्थिक व्यवहार असतो, तो त्याला अर्थानेच पैशानेच उत्तर द्यायचं असतं. ते द्यायला आपले आजूबाजूचे चांगले असतात. आणि ज्या वेळेला तुमची इमेज सगळ्यात महत्वाची असते, की तुम्ही प्रामाणिक आहात, तुमचं जे काही आहे ते खरोखर योग्य आहे, की ज्या वेळेला तुम्ही पटवून देत असता इतरांना, ज्या वेळेला तुम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन करता, त्यावेळेला तुम्हाला समोरचा आपला जो ग्राहक आहे, वेंडर आहे, तो आपल्याला सगळी मदत करायला तयार असतो आणि आपल्याला सोबत घेऊन आपल्याला त्याला म्हणजे हे सगळं कुटुंब नेटवर्क असतं, की तुमचे सप्लायर, तुमच्याकडे येणारा तुमचा ग्राहक, तुमचे कामगार, ह्या सगळ्यांची सुसूत्रता, या सगळ्यांशी नेटवर्किंग, या सगळ्यांमध्ये राहणं, आणि यासाठी त्या व्यवसायाचा मालक हा पारदर्शक, प्रामाणिक असा असणं ही त्या उद्योगाची सगळ्यात मोठी बाजू असते. त्याच्यामुळे तुम्ही जसे असता तसे तुमचे कामगार वागतात, तुम्ही जसे असता तसे ग्राहकांकडून तुम्हाला त्याच पद्धतीने रिस्पॉन्स मिळत असतो. हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये आपण अवश्य हा विचार करू की आपण प्रॉडक्ट कसा निवडायचा आहे आणि आपल्याला उद्योग कसा सुरू करायचा आहे. मला वाटतं हे आजचं पहिलं सत्र, आणि यामध्ये या गोष्टींचं विवेचन मुद्दा म्हणून मी जरा तपशीलवार केलं की आपण याच्यावर सगळ्यांनी लक्ष देऊन, या क्वालिटीज आपल्यामध्ये आहेत, नसतील तर त्या आम्ही वाढवू, पण आम्ही नोकरीच्या मागे न लागता 10 जणांना, 10 कुटुंबांना रोजगार देणारे होऊ, पोशिंदे होऊ समाजाचे, आणि आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझा खारीचा का वाटा होईना तो माझा राहील, आणि या भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मी प्रयत्न करील. हा पण आपण सर्वांनी केला पाहिजे, आणि आपली वाटचाल उद्योजक म्हणून खूप मोठं स्वप्न पाहत आपली झाली पाहिजे. देवगिरी नागरी सहकारी बँक अशा अनेक उद्योजकांना, छोट्या घटकांना, या समाजातल्या प्रत्येक घटकाला उभं करण्यासाठी गेली 30-35 वर्ष अविरत कार्यरत आहे. देवगिरी बँक असेल किंवा कोणतीही बँक, कर्ज नियमानुसारच द्यावं लागतं. त्यामुळे त्या फॉर्मॅलिटीज, डॉक्युमेंटेशन हे सगळं आपण माहीत करून घेतलं पाहिजे. तुम्ही केव्हाही देवगिरी बँकेकडे या, पण आपला त्या उद्योगाची सगळी पूर्वतयारी, त्याचं सादरीकरण, त्याची विश्वासार्हता, की देवगिरी बँक असेल किंवा कोणत्याही बँकेला समजून सांगा. तुम्हाला खरोखर खूप चांगला प्रतिसाद मिळेल. आत्ताच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आम्ही अनेक युवकांना कर्ज दिलेलं आहे, आणि मला इथे अभिमान वाटतो सांगताना की कोरोनाच्या काळामध्ये 6 महिने हप्ता लांबवायची सवलत सगळ्या कर्जदारांना होती, पण यातल्या एकाही युवकाने ती सवलत घेतलेली नाही, आणि 6 महिने त्यांनी आपला हप्ता हा नियमितपणाने भरलेला आहे. बँकेची कर्ज परतफेड केलेली आहे. मित्रांनो, कोणत्याही छोट्या उद्देशाने, म्हणजे कोणत्या तरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे, कोणती तरी सबसिडी मिळवायची, अशासाठी उद्योग करू नका. आत्ता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. तुमचं चेक बाउन्स झाला, तुम्ही मोबाईलवर साधी इन्क्वायरी जरी कर्जाची अनेक वेळा केली
तरी तुमचा सिबिल रेकॉर्ड खराब होतो. त्याच्यामुळे तुम्ही एकदा का एखाद्याही कंपनीशी, बँकेशी तुमचा डिफॉल्ट झाला, एखादा हप्ता बाउन्स झाला, तर तुमचा सिबिल खराब होतो आणि तुम्हाला पुढे कर्ज मिळायला खूप अडचणी येतात. त्यामुळे छोट्याशा फायद्यासाठी तुम्ही उद्याचे भावी उद्योगपती, भावी करोडपती आहात. त्यामुळे आज एखादी स्कीम येते म्हणून त्या स्कीमच्या मोहापायी कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटा नाटा एखादं प्रोजेक्ट करून तात्पुरतं करून सुरुवात करू नका. विद्यार्थी म्हणून आपलं शिक्षण आधी पूर्ण करा. आपलं उद्योजकाचं स्वप्न मनाशी बाळगा. आम्ही देवगिरी बँक म्हणून उद्योजक आपल्या भेटीला असा नवीन आत्मनिर्भर भारताची एक शृंखला तुमच्या सोबत लवकरच तुमच्या भेटीला आणणार आहोत. त्या माध्यमातून आपल्या जवळचे म्हणजे अगदी टाटा बिर्लाची नावं घेतली की आपल्याला वाटतं बा ती मोठी माणसं आहेत आणि आम्ही तसं होऊ शकणार नाही. पण आपल्याच गावातले, आपल्याच खेड्यातले, आज छोट्या शून्यातून आज करोडपती झालेले अशी मंडळी आपल्या भेटीला आम्ही आणणार आहोत. त्यांच्याशी आपण खूप चांगला संवाद करू आणि ते जर होऊ शकतात तर मी का नाही होऊ शकत, असा तो त्या गोष्टीतला आमचा भाव असणार आहे. अशी शृंखला आम्ही लवकरच सुरू करू. त्यामुळे देवगिरी बँकेची वेबसाईट असेल, युट्यूब चॅनल असेल, फेसबुक पेज असेल, याच्या संपर्कात राहा आणि उद्योजक होण्याचं तुमचं जे उचललेलं पाऊल आहे त्याला मूर्त स्वरूप द्या. आपला मित्र परिवार, आपले विचार, आपलं मोबाईल, स्मार्टफोन हा फक्त याच विषयासाठी वापरत याच्यातून बाहेर पडणार नाही असं आज निश्चय करून उद्योजक होणारच, तुम्ही उद्योजक होणारच ह्या स्वप्नाचा निर्धार पक्का करा. तुम्हाला तुमच्या भावी जीवनाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. मराठवाडा पेज जय कृष्णा मोटे, विकास ठाले, प्रसाद, दत्ता हुड या सगळ्यांचं मी कौतुक करतो आणि आज तुमच्याशी संवाद साधण्याची ह्या पहिल्या भागातली जी संधी मला दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. माझा नंबर तुमच्याकडे आहे, नसेल तर मी सांगतो 9822099881 9822099881 याच्यावर मला फोन करण्याच्या ऐवजी SMS करा. तुमचं नाव, तुमची शंका, तुमची अडचण आणि मी आपल्याला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. थोडी व्यस्तता असते कामाची, पण प्रयत्न करील. ज्या नंबरवरून तुम्ही मला SMS कराल त्याच नंबरवरून संपर्कात राहा. युवा मंडळींचा SMS एका नंबरवरून येतो, फोन दुसऱ्या नंबरवरून येतो. तर यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर एकदा घेतलेला नंबर बदलू नका. कुणालाही फोन करण्याआधी SMS टाकल्याशिवाय फोन करू नका. त्या SMS मध्ये आपलं नाव, आपलं काम हे आधी आपण कळवलं पाहिजे आणि मगच फोन करून संवाद साधला पाहिजे. हे एक चांगली गोष्ट यशस्वी होण्याची ही पण लक्षात ठेवाल. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.